वर्षाच्या निरागस चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या आणि त्या आरोपीला ठोकावलेली फाशीची शिक्षा आता रद्द करण्यात आली। पण प्रश्न असा, इतक्या भीषण गुन्ह्यानंतरही फाशीची शिक्षा रद्द कशी झाली? नेमकं काय घडलं? का रद्द झाली फाशी आणि पुढं काय होणार? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया। मी शोएब नदाब आणि आपण पाहतात न्यूज नेटवर्क 360। घटना आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 3 ऑगस्ट 2022, एक दिवस जो संपूर्ण गावासाठी काळा ठरला। जिल्हा परिषद शाळेजवळील झुडपामध्ये एक 6 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह आढळला। ही बातमी समोर येताच संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण पसरलं। पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपास जसा जसा पुढे गेला तसा धक्कादायक सत्य समोर येऊ लागला। त्या निरागस मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। पोलिसांच्या तपासात पीडित मुलीच्या घराजवळ राहणारा तेजस उर्फ दादा महिपती दळवी हा 24 वर्षीय तरुण संशयाच्या भोवऱ्यात आला। तो एका फार्म हाऊसवर काम करत होता आणि तपास उघड झाला की त्याला अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय होती। पोलिसांनी त्याला अटक केली आणि चौकशी दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। या गुन्ह्यात त्याच्या आईनेही त्याला मदत केल्याचा आरोप। यानंतर हा खटला विशेष पॉस्को न्यायालयात चालला आणि 22 मार्च 2024 रोजी न्यायालयाने दिलेला एक कठोर निर्णय, तेजस दळवीला फाशीची शिक्षा तर त्याच्या आईला 7 वर्षाची शिक्षा। हा निर्णय ऐकून अनेकांना समाधान व्यक्त केला, कारण एका निरागस जीवासाठी न्याय मिळाल्याची भावना होती। पण या प्रकरणात आता नवीन वळण मिळालेलं आहे। दोन्ही आरोपींनी मुंबईत उच्च न्यायालयात अपील दाखल केलं। त्यात असा दावा करण्यात आला की खटल्यादरम्यान कायदेशीर प्रक्रिया भंग झाली आहे। विशेषतः खटल्यातील 12 रासायनिक विश्लेषण अहवाल सादर झाले होते, पण त्या विश्लेषकाची उलट तपासणी करण्यासाठी त्याला न्यायालयात बोलवण्यात आला नव्हता। तसंच कलम 313 अंतर्गत आरोपीचे स्वतंत्र जबाबही नोंदवले गेले नव्हते। या सर्व बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वाचे निर्णय दिला। न्यायाधीश मनीष पितळे आणि न्यायाधीश श्रीराम शिरसट यांच्या खंडपीठाने पॉक्सो न्यायालयाचा निर्णय सध्या रद्द केला आहे आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 4 महिन्यात अंतिम निकाल देण्याचा आदेश पॉक्सो न्यायालयाला दिला आहे। एका निरागस मुलीच्या मृत्यूने संपूर्ण समाज हादरला होता। आता या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेनंतर अंतिम निर्णय काय होते याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। त्या चिमुरडीला खरा न्याय मिळेल का, हा प्रश्न अजूनही कायम आहे। अशाच महत्त्वाच्या बातमीसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।